स्वागत आहे सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर बाजारातून आणलेले लिंबू 4 ते 5 दिवसात सुकतात का किंवा खराब होतात का? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आज मी तुम्हाला लिंबू तब्बल 2 महिने ताजे किंवा रसाळ कसे ठेवायचे तेही अगदी सोप्या 2 पद्धतीत सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर बघू शकता इथे मी लिंबू आणलेले आहेत, गावचे लिंबू आहेत इथे आणि काही बाजारातून आणलेले लिंबू आहेत। ते जे हिरवेगार लिंब दिसत तुम्हाला ते गावचे आहेत आणि जे पिवळसर आहेत ते बाजारातून आणलेले आहेत। तर सुरुवातीला काय करायचे, आपण एक मोठं भांडं घ्यायचे, त्याच्यामध्ये नॉर्मल पाणी घ्या आणि 1 ते 2 चमचे मीठ टाकायचे आणि मीठ टाकून ही सर्व लिंब आपल्याला ह्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून काढायचे आहेत। मीठ का टाकायचे, कारण की आपण ही लिंबू स्टोअर करून ठेवणार आहोत, त्याच्यामुळे सुरुवातीला ह्याला मिठाच्या पाण्याने तुम्ही स्वच्छ धुवून काढायचे आणि मिठाचं पाणी झाल्याच्या नंतर आपण नॉर्मल पाण्यामध्ये ही लिंब धुणार आहोत। तर ह्यामध्ये काही छोटे छोटे टिप्स आहेत, त्या तुम्ही फॉलो केल्या ना तर तुमची लिंब नक्कीच 2 महिने टिकतील आणि तुम्ही सुद्धा जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा फ्रीजमधून लिंबू तुम्ही फ्रेश ताजं वापरू शकता। तर इथे मी 2 तुम्हाला पद्धती सांगितलेल्या आहेत, तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा। तर आपण एकदा मिठाच्या पाण्यातून धुवून घेतलेले आहेत लिंब, त्याच्यानंतर आपण नॉर्मल पाणी घ्यायचे साधं आणि त्याच्यामध्येही पुन्हा आपण ह्या लिंबाला धुवून काढणार आहोत। तर शक्यतो लक्षात ठेवा, बाजारातून लिंब तुम्ही साठवणीसाठी आणत असताल तर कडक बघून आणा, म्हणजे रसाळ तर आणाच पण लिंब अशी खराब किंवा मऊ पडलेली आणू नका, कारण की आपल्याला ती साठवून ठेवायची, त्याच्यामुळे ती जराशी कडक बघून आणताल तर अतिशय उत्तम लिंब तुमची खरंच खूप छान टिकतील। तर नंतर पुढे कॉटनचा कपडा घ्या, सर्व लिंब तुम्हाला ह्याच्यामध्ये ठेवायचेत आणि पुसून काढायचे। सुरुवातीला मी सर्व लिंब ह्या एका छोट्या कॉटनच्या टॉवेलनी पुसून काढलेली आहेत आणि पुढे मी एक एक करून हे लिंब सर्व पुसून घेतलेले आहेत। पुसायचे काय, ह्याच्यात आपल्याला पाण्याचा अंश थोडासुद्धा ठेवायचा नाही आहे, पूर्णतः ही लिंब आपल्याला कोरडी करायची आहेत। तर तुम्ही जेव्हा ही लिंब साठवताल ना तर त्याचा रसाळपणा अजिबात कमी होत नाही बरं का, आणि ही अशीच्या तशी राहतात। जेव्हा बाजारात लिंब महाग होतात तेव्हा तुम्ही ही नक्कीच वापरू शकता। बाजारात जेव्हा लिंब स्वस्त असतील तेव्हा आणा आणि अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवा, नक्कीच तुम्ही 2 महिने तरी ही लिंबू वापरू शकता। कारण की आपल्या रोजच्या जेवणामध्ये लिंबाचा समावेश भरपूर जण करतात, भाज्यांमध्ये वापरतो, पोह्यांना वापरतो, लिंबू सरबत पितो, लिंबाचा उपयोग बहुतेक वेळा करतो, त्याच्यामुळे लिंबू हे लागतंच। पण जेव्हा लिंब महाग होतात, 10ला 2च लिंब मिळतात, तेव्हा ह्याचा फायदा आपल्याला खूप छान होतो। बघा इथे मी छान कोरडी करून घेतलेली आहेत, अजिबात ओलसरपणा ठेवायचा नाही आहे। तर आता आपण काय करणार आहोत, पुढे सर्व लिंब मी इथे कोरडी करून घेतलेली आहेत। तर आता ही स्टोअर कशी करायची, तर पहिली पद्धत सांगते। तुमच्याकडे प्लॅस्टिकचा डब्बा असेल किंवा नॉर्मल दुसरा असेल तरी चालेल, आणि घरात जे असतं ते पॅरेटशूटचं तेल घ्या। आता सुरुवातीला मी इथे छोटे छोटे लिंब घेतलेले आहेत, हे बाजारातून आणलेले आहेत, ते पिवळसर लिंब आहेत आणि गावची लिंब आहेत ती हिरवीगार आहेत। तर काय करणार आहे, मी छोटे छोटे लिंब घेतलेले आहेत सुरुवातीला। तर ह्या बाजारातून आणलेल्या पिवळसर लिंबाला आपण काय करायचे, तेल लावायचे आणि मग तेल लावून तुम्ही ह्याच्यामध्ये एक एक करून लिंबू ठेवून द्यायचे। हां, जर तुम्हाला ही मोठी लिंब हिरवीगार जरी दिसली असतील तरी ती रसाळ आहेत बरं का। ह्याने काय होतं सांगते तुम्हाला, लिंबामध्ये ना कोरडापणा अजिबात राहत नाही आणि जसंच्या तसं लिंबू राहतं। तर ही आपली पहिली साधी आणि सोपी पद्धत तुम्हाला सांगितली आहे। डब्बा मोठा असेल तर जेवढे बसतील तेवढेच बसवा, अगदी जास्तीचे बसवू नका। आता काय करायचे, घरात न्यूजपेपर असतो, न्यूजपेपर आपल्याला वरून लावून घ्यायचा आहे आणि डब्बा एकदम पॅक बंद करायचा आहे। बघू शकता आता इथे मी पूर्णपणे डब्बा पॅक बंद केलेला आहे। तर तुम्हाला पुढे मी दुसरी पण टिप सांगणार आहे, म्हणजे दुसरी पद्धत बघायची आपल्याला। ही आपली पहिली झाली। पुढे आपण काय करणार आहोत, एक
न्यूजपेपर घ्या. घरात सर्वांच्याच न्यूजपेपर असतात. न्यूजपेपरच्या ऐवजी टिश्यू पेपर असतील तर तुम्ही टिश्यू पेपरही वापरू शकता, पण सर्वांच्याकडेच टिश्यू पेपर असतात असं नाही, म्हणून न्यूजपेपर वापरले तरी चालतील. तर एक काचेची बरणी घ्यायची, एकदम सुक्की बरणी घ्यायची, कोरडी पाहिजे बरणी, आणि त्या बरणीमध्ये आपण हे एक एक करून पेपरमध्ये लिंब बांधून आपल्याला ह्या बरणीमध्ये जेवढी लिंब असतील तेवढी मोठी बरणी घ्या आणि त्यानुसार तुम्ही लिंब साठवून ठेवू शकता. बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तुम्हाला काही नाही करायचं, इथे काही जास्त मेहनत नाही आहे, फक्त काही टिप्स थोड्याशा आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. हां, जर तुमच्याकडे टिश्यू पेपर असेल तर टिश्यू पेपरमध्ये सुद्धा तुम्ही गुंडाळून ठेवू शकता, किंवा तुमच्याकडे एखादी कागदी कॅरीबॅग असेल, छोटीशी पाऊच असेल कागदी कॅरीबॅगचं, जे बाजारात हल्ली मिळतं, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एकत्र लिंब टाकून ती कागदी कॅरीबॅग काचेच्या बरणीत भरून ठेवली तरीसुद्धा लिंब व्यवस्थित राहतात. अगदी 2 महिने टिकतात बरं का. आता काय करायचं आहे, ही अशीच मी सर्व लिंब पेपरमध्ये बांधून ठेवलेले आहेत. पेपर तर सर्वांच्याच घरात अवेलेबल असतो, म्हणून शक्यतो न्यूजपेपर वापरा. नसेल तर असेल तुमच्याकडे टिश्यू पेपर तर तुम्ही तोही वापरू शकता. पुढे ह्याला घट्ट झाकण लावायचं आहे. घट्ट झाकण लावून झाल्याच्यानंतर आपण ह्यांना फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. तर आता मी ह्यांना फ्रीजमध्ये ठेवणार आहे. जर तुम्हाला थोडासुद्धा आता मी तुम्हाला 4 ते 5 दिवसांनी दाखवणार आहे, कारण की शक्यतो 4-5 दिवसात लिंब सुकतात बरं का. तर आता आपण 5 दिवसाने पुन्हा बघणार आहोत. तर इथे जवळजवळ 5 दिवस झालेले आहेत, पण लिंब आपली आहेत तशीच आहेत बरं का. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला खोलूनही दाखवते, आणि एकदम त्याचा रससुद्धा कमी होत नाही, एकदम रसदार लिंबू आपले राहतात. आता मी बरणी खोलली आहे, तुम्हाला एक लिंबू खोलून दाखवते पेपरमधलं. बघू शकता, आता खोलून बघा. जसं तुम्ही बाजारातून घेऊन येता लिंब तसंच्या तसं फ्रेश राहतं, एकदम काहीही होत नाही असंच राहतं. आणि ह्याचा तुम्ही रस काढताल तर रससुद्धा तेवढाच म्हणजे छान निघतो. आता पुढे आपण हे सुद्धा खोलून पाहणार आहोत. तर ह्याला थोडंसं पाणी सुटलं तर काय करायचं आहे, झाकणाला पाणी सुटलं असेल किंवा पेपर ओला झाला असेल तर काय करायचं आहे, पुन्हा तुम्ही पेपर बदला आणि झाकणाचं पाणीसुद्धा तुम्ही पुसून ठेवा. ज्या वेळेस तुम्ही लिंबू बाहेर काढताल, बघा हे सुद्धा लिंबू आपलं छान राहिलेलं आहे. तुम्हाला जेव्हा वाटतं पाणी सुटलेलं आहे तर पेपर ओलसर झाला आहे तर तुम्ही पेपर बदलू शकता, आणि झाकणाचं सुद्धा पाणी पुसून तुम्ही पुन्हा पॅक बंद करून पुन्हा फ्रीजमध्ये ठेवू शकता. असं केल्याने तुमचं लिंबू अजिबात खराब होणार नाही. तर आता हे दोन्ही तुम्हाला मी पद्धती सांगितले, तुम्हाला जी कोणती चांगली वाटेल ती तुम्ही वापरा, किंवा अजून मी काही सांगितले आहेत त्यासुद्धा तुम्ही वापरू शकता. तर आता ह्या दोन्ही आपण फ्रीजमध्ये पुन्हा ठेवून देऊ, आणि जेव्हा आपल्याला पटकन स्वयंपाकाला लिंबू लागेल तेव्हा तुम्ही फ्रेश लिंबू काढून वापरू शकता. पुढे मी तुम्हाला लिंबू कापून दाखवणार आहे. जे आपण 2 लिंब काढली होती ती तुम्हाला कापून दाखवते. आतूनसुद्धा एकदम छान आणि फ्रेश राहतात, आणि ह्यांचा रससुद्धा खूप चांगला निघतो बरं का. आणि रसदार लिंब आहेत ही. जरी ही गावची माझी लिंब असली, तुम्हाला हिरवीगार दिसत असतील, आणि बाजारातून आणलेलीचा पण अगदी छान रस निघालेला आहे. बघू शकता. व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब.